स्किल टेक्निशियन घडत असते आणि या स्किल टेक्निशियन मध्ये आपल्याला कळेल काही इंडस्ट्रीचं इन्व्हॉल्वमेंट कसं वाढावं. माझा आवाज जर बसलाय त्याचं सिक्रेट असल्यामुळे सर इंडस्ट्री इन्व्हॉल्वमेंट मध्ये आपल्याला जर बघितलं आत्ताच्या घडीला आपण हे आत्ताचं डिजिटलचं युग बघितलं जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट म्हणजे आयटी आहे. देयर इज अ ह्यूज गॅप बिटवीन इंडस्ट्री अँड इन्स्टिट्यूट. जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे आपण सर मगाशी अभ्यासक्रमाचा उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा आम्हाला असं वाटतं का अभ्यासक्रम घडवताना जर तुम्ही त्या फ्रेमची जर उल्लेख केला तर इन्स्टिट्यूट लेवल 4 महत्वाचे लेवल असतात तर त्याच्यावर सुद्धा इंडस्ट्री एक्सपर्ट असावा जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय चालू आहे ते आम्हाला कळेल आमच्या मुलांना कळेल. याशिवाय जसं आमच्या ओरिजिनल विषय काढतो म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग जसं डिग्री डिप्लोमा इम्प्लिमेंट ट्रेनिंग असतं तसं तो एक आमच्या एक सिलेबसचा एक भाग आहे फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये. यामध्ये आपण काय केलं पाहिजे सर इंडस्ट्री एक्सपर्ट तर आहेच त्याशिवाय आमच्याकडे येऊन इंडस्ट्रीने आपण सांगितलं का इंडस्ट्री इन्स्टिट्यूट मध्ये आपण जर एमओईज केले तर इंडस्ट्री नक्कीच इन्स्टिट्यूट वर येऊन काम करू शकते. आमच्या मुलांना लेक्चर देण्यासाठी इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आले पाहिजे स्पेशली जे सेफ्टी ऑफिसर असतात जेणेकरून इंडस्ट्रियल सेफ्टी आणि इंडस्ट्री कल्चर काय आहे ते आमच्या मुलांना कळेल. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही आर्टिस्टची गोष्ट करता ज्यावेळेस मुलांना ऍज अ कोर्स संपल्यानंतर आर्टिस्टला जावं लागतं त्या आर्टिस्टला गेल्यानंतर त्याला ते जर आधीच जर तुम्हाला तुम्ही ओजीटी मध्ये कॉन्सेप्ट मुलांना सांगितलं तर इंडस्ट्री कल्चर काय आहे जो व्हॉट इंडस्ट्री एक्सपेक्ट्स फ्रॉम आयटीआय स्टुडंट्स हे तेव्हा त्यातून कळू शकतं. सर मी इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर माझा जो प्रोजेक्ट आहे त्यावर थोडंसं मला अवस्था सुद्धा बोलायचं आहे तर माझा जो प्रोजेक्ट आहे सर हा होम ऑटोमेशन विथ इलेक्ट्रिकल एनर्जी सेव्हिंग नेटवर्क आहे. यामध्ये मी काय केलं सर एक स्वतःच आमच्या इलेक्ट्रिकलच्या मुलांनी ते 3D सिस्टम वगैरे बनवून आपल्या नेहमी हातात असताना मोबाईलचं स्कॅन आपण काय करू शकतो लाईट्स फॅन्स इझिली बंद करू शकतो. हे जनरल एक ESP32 वापरून आपण आयटीचा उपयोग करून कोडिंग सगळं केलेलं आहे. स्पेशली आम्ही त्यात इट इज द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असं केलेलं आहे कारण बिईंग इलेक्ट्रिकल स्टुडंट्स फक्त इलेक्ट्रॉनिक्सवर आपण डिपेंड असतं कामा नाही. त्यामध्ये आम्ही स्पेशली मॅन्युअल सुद्धा इन केस ऑफ सिस्टम फेल्युअर झाली नेटवर्क फेल्युअर झालं वायफायच नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण ती एनर्जी वेस्ट होऊ नये म्हणजे लाईट चालूच राहिल्या इट इज द वेस्ट ऑफ एनर्जी. आणि आपल्याला माहिती आहे विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती आहे. म्हणजे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये असं आमचं मत आहे सर की एका कुटुंबाने एका महिन्यात जर 1 मिनिट जरी वीज बचत केली आपण इट्स अ ह्यूज जनरेशन आपल्यासाठी होऊ शकतं. त्यासाठी आपल्यासाठी हा आमचा प्रोजेक्ट आहे. फक्त मला सर नाव सर नाही सांगायचं आहे सर हा प्रोजेक्ट माझ्यासाठी लिमिटेशन आहे आम्हाला नेक्स्ट लेवल आम्हाला करायचं माझी ज्युनियरची मुलं आहेत आम्हाला जे एक वर्ष आहे आमच्याकडे आणि पुन्हा मला यायचं डिफेक्समध्ये. या प्रोजेक्टमध्ये माझी आता रेंज 10 किलोमीटरची आहे पण मी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल आणि पुण्याला माझं घर आहे तिथून मला माझे घरचे लाईट्स फॅन एसी बीसी मिक्सर वगैरे चालू करता येतील का हा पहिला मुद्दा. सेकंड पार्ट इन केस ऑफ वायफाय वगैरे काहीच नाही टेक्नॉलॉजी सगळी फेल झाली विदाउट युजिंग दिस टाइप ऑफ वायफाय किंवा टेक्नॉलॉजी आपल्याला ही सिस्टम ऑपरेट करता येईल का हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा माझा असा होता समजा मी लाईट्स चालू करायचा विसरून गेलो बंद करायचा विसरून गेलो तर विदिन काही सेकंड्स मध्ये ती माझी लाईट्स आपोआप बंद झाली पाहिजे जेणेकरून मला एनर्जी सेव्ह करते हा एक मुद्दा आहे. आणि चौथा सर आपण एक एनर्जी बद्दल रिलेटेड आहात स्पेशली रिन्युएबल एनर्जी मध्ये रिन्युएबल एनर्जी आता खूप हायली पोटेन्शियल आहे आता त्यामुळे भारतामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा आता ह्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये या रिन्युएबल एनर्जीला किती संधी आहेत पुढे हे मला आपल्याकडून जाणून घ्यावं लागेल. थँक्यू.